पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ही कंपनी तुझी आहे शिल्पी, अँड यू कॅन जॉईन हिअर एनी टाइम अँड ऑन युअर ओन टर्म्स. काय करू? एक बेस्ट ऑफर माझ्या समोर आहे, पण मी जर विक्रमला जॉब मागितला तर नंतर कुठल्याच गोष्टीसाठी मी त्याला थांबवू नाही शकणार. काहीतरी ऑप्शन शोधावाच लागेल. हे असं किती वेळ शांत बसणार आहात? एकदा काय ते सांगून टाका. सांगा तिला हे चालणार नाही, नाव काढून घे, संपवा विषय. अश्विनी, हा फॉर्म तू कशासाठी भरलास? बाबा, मी हा निर्णय खूप विचार करून घेतलाय. मी तुला हे विचारलेलं नाहीये. या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याच्या मागे तुझा काही हेतू आहे का हे जाणून घ्यायचंय मला. अहो, हेतू काही असेल पण घ्यायचाच कशाला भाग मी म्हणते. एक्झॅक्टली. तुम्ही गप्प राहता का? प्रश्न तिला विचारतोय ना, तिला बोलू द्या ना तुम्ही. हा, बाबा, कुटुंबाचं भलं व्हावं एवढाच माझा नेहमी हेतू असतो, आणि मी जे काही करते ते माझ्या कुटुंबासाठीच करते. त्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन घरच्यांचं काय भलं होणार आहे? हा? हा? कोण सौंदर्य स्पर्धेत भाग घेते? वहिनी, तू जरा शांत बस. अश्विनी, तसंच काही कारण असल्याशिवाय हा निर्णय तू घेणार नाही याची खात्री आहे मला. पण बाळा, मिसेस इंडिया ही स्पर्धा फार मोठी आहे. काय? मिसेस इंडिया मध्ये भाग घेतेस तू? ओ माय गॉड. हो, हो, आपल्या सगळ्यांचं भलं करायचं ना, कुटुंबाचं, म्हणून मिसेस इंडिया डायरेक्ट. मला माझ्या मुलींना काहीतरी शिकवायचंय आणि त्यासाठी मी हे सगळं करते. म्हणजे कळलं नाही मला. काय शिकवणार आहेस का? तोकडे तोकडे कपडे घालून स्टेजवर कसं चालायचं हे शिकवणार आहेस? नाही, मी त्यांना निडर व्हायला शिकवणार. कुणी किती काही बोललं ना तरी तेच करायला शिकवणार आहे जे त्यांना पटतंय, जे त्यांच्या मनाला पटतंय. म्हणजे बेसिकली मनमानी कशी करायची हे शिकवणार आहेस. गुड. चांगले संस्कार देतेस आपल्या मुलींना. व्हेरी गुड. अश्विनी, तुझा हेतू काय आहे हे मला अजून समजलं नाहीये, पण आजपर्यंत विचारीपणे कुठलाही निर्णय तू घेतला नाहीस. त्याचप्रमाणे या निर्णयात देखील तू कुठलीही चूक करणार नाही याची आशा आहे मला. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही तिला सपोर्ट करताय. खरं म्हणजे तुम्ही सपोर्ट करायला हवा मला, पण यावेळी तुम्ही सपोर्ट नाही केला ना तरी मला काही फरक पडणार नाही. वहिनी, हे तू बोलतेस? कसं असतं ना शिल्पी, ज्यांचं आपल्यावर प्रेम असतं ना त्यांना आपले निर्णय पटले नाही तरी ते त्या निर्णयात साथ देतात. पण ज्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ असते ना त्यांच्यासाठी आपण आपल्या रक्ताचं पाणी केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही, काही फरक पडत नाही त्यांना. म्हणून आता मी ठरवलंय, मला जे वाटतं तेच मी करणार आहे. कोण काय बोलतंय याच्यापेक्षा मला काय बरोबर वाटतंय यालाच मी महत्त्व देणार आहे. मस्त. आई, बाबा, मी आजपर्यंत जे केलंय ते माझ्या कुटुंबासाठीच केलंय आणि यापुढेही तेच करणार आहे. कुणीतरी माझ्या निर्णयामुळे नाराज आहे म्हणून मी माझा निर्णय नाही बदलणार आहे. मी या स्पर्धेत भाग घेणार आहे, कुणाला पटलं नाही तरी. हा मला आनंद झाला असता जर माझ्या निर्णयामध्ये माझं कुटुंब माझ्या बरोबर असलं असतं तर. अश्विनी, मी आहे तुझ्या बरोबर. तुम्ही नेहमीच असता, म्हणजे असायलाच पाहिजे. हा विषय काढला, मी हे सगळं बोललो ना, हीच चूक झाली माझी. खरा काय करायचंय ते. काय चाललंय हिच्या मनात नक्की? हा नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन आहे.
शिल्पी, तुझ्या नोकरीच्या नादात इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डोंट वरी, एपी इथे येण्याआधी सगळं रेडी असेल. बाय द वे, कुठे पोहोचलाय तू आता? ओ, आय गॉट अ रश बाय, आय डोंट हॅव टाइम. In 3 minutes, AP will be in the office. I want everything perfect. Got it? Yes, ma'am. Everything perfect. Yes, ma'am. AP आता लिफ्ट मध्ये असेल. Sheet 1, ready. Sheet 2, ready. Sheet 3, ready. Perfect. Everything is on place. Great. Pratik, I need you at the reception right away. AP will be here any moment. Great. अरे एपीच्या तोंडातून प्रश्न यायच्या आधी बघ मी कसा सपासप उत्तर देतो. Pratik, confidence ठीक आहे. Over confidence होऊ देऊ नकोस. AP will throw you out in a second. अरे इतक्या वर्ष कोणी फेकलं का? जस्ट चिल बेब. Chance क्यों ले रहा है? AP's here. Good morning, AP. We do not have time for greetings, Tara. Let's get to work. सेजल, मिसेस इंडिया कंपटीशन के लिए अभी तक जितनी भी एंट्रीज आई है उसका डेटाबेस अभी तक मेरे पास क्यों नहीं है? All the reports are ready, AP. अब तक टोटल 630 एंट्रीज आई है. 645. I'm sorry. The final figure is 645. Check your entries again. करती हूँ. प्रतीक, मुझे कंप्लीट इवेंट बजट रिपोर्ट चाहिए और डे टू डे लॉजिस्टिक डिटेल रिपोर्ट इन 30 मिनट्स विद प्रेजेंटेशन. यस सर, फाइन. AP डिजाइनर्स की मीटिंग आज 2:30 sharp. I know that. AP मला त्याबद्दलच बोलायचंय. So, I have a suggestion. Sure, shoot. नेहमी आपले डिझाईन्स मयांक मोहित्रा करतो. आय फील यावेळेस कोणीतरी वेगळ्या व्यक्तीने करायला पाहिजे. There's going to be something very nice, amazing, and different. Trust me. And who do you think can give justice to your idea? AP, I think Pinak Mukherjee. PM. Yeah. तारा पूर्ण बजेट परत रिवाइज करावं लागेल. तो करो. Thanks, AP. पण ठाकरे सर म्हणाले ती ठाकरे सर से मैं बात कर लूँ. लेकिन अगर तारा को लगता है कि पिनाक इज अ बेटर चॉइस तो पूरा इवेंट पिनाक डिजाइन करेगा. आई ट्रस्ट माय टीम. And Thackeray definitely trusts you. एपी पण बजेटवर पुन्हा एकदा काम करावं लागेल. अगर मैं कहता हूं that I trust my team, then I also include you, प्रतीक. अब पिनाक से क्या बात करनी है, कैसे नेगोशिएट करना है, उसको अपने बजट में कैसे फिट करना है, ये तुम देख लो. लेकिन अगर वो हमारे इवेंट के लिए जरूरी है तो get him on board. That's it. या फाइन, I'll get it done. प्रतीक, सेजल, तारा, we are a team. तो आज से लेके फिनाले तक मुझे हर चीज परफेक्ट चाहिए.
No explanation, no excuses, no mistakes. Only excellence. Yes, we'll do it. तारा, हमारे सिक्योरिटी गार्ड के खिलाफ कंप्लेन आई है कि उसने किसी लेडी के साथ बदतमीजी की। मुझे लगा कि वो क्लीनिंग स्टाफ है, इसलिए बहुत खराब तरीके से उसके साथ की। That's all. एपी त्या गार्डला मी 5 दिवसाची सुट्टी दिली आहे, सस्पेंड करून टाकलं. No, I'm not worried about that guard. मैं ये सोच रहा हूँ कि ये कौन सी महिलाओं ने फॉर्म भरे हैं जिन्होंने उस गार्ड को इस हद तक कंफ्यूज कर दिया कि उसे लगा कि वो एक क्लीनिंग स्टाफ है। एक बात तुम लोग ध्यान से सुन लो, दिस इज नॉट जस्ट एनी कॉम्पिटिशन, ये स्प्रिंगडेल की पहचान है, उसकी रेपुटेशन। इस कंपटीशन के थ्रू हम इस देश को एक फेस देते हैं, एक चेहरा देते हैं, इसलिए हर एक कैंडिडेट का सिलेक्शन बहुत ही सोच समझ कर करना पड़ेगा। We have set a standard and we have to maintain it. मुझे किसी भी लेवल पर कोई भी कॉम्प्रोमाइज नहीं चाहिए। Is that clear? Yes. दुखते का ग बाळा? नाही ग आई, इतकं नाही दुखत आहे. आई, तू त्या मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला म्हणून बाबा तुझ्यावर चिडले ना, म्हणून रागवले ना तुला. तसं काही नाहीये ग. आई, तुला काय वाटतं, तुम्ही काही झालं तरी संजूला आणि मला आत बसायला सांगता, त्यांनी काय होतं? आम्हाला काही ऐकू येत नाही की आम्हाला काही कळत नाही? आम्ही मोठे झालोत, आम्हाला सगळं कळतं आणि आज काय झालं हे सुद्धा कळलं मला. कुहू, अशा मोठ्यांच्या गोष्टी ना ऐकायच्या नाहीत बाळा. अगं आई, दार बंद केलं तरी तुमचे आवाज आत येतातच, मी काय करू? पण आई, तू मस्त बोललीस, म्हणजे काय बोलली त्याचा अर्थ ना समजला, पण जे पण बोललीस ते मस्त बोललीस, एकदम भारी बोललीस. आई, तुला एक सांगू? सांग. तू त्या मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला ना, तर मला खूप भारी वाटलं. बघ, तू जिंकणार आणि तू खूप सुंदर दिसशील, म्हणजे तू आता स्टेजवर जाणार आणि छान छान कपडे पण घालणार. माहित नाही ग मला, पण तुला सांगू, माझी आई वर्ल्ड बेस्ट आई आहे. बघ, तू जिंकणार. हो. बर. आई, मी आबांजवळ जाऊ कॅमेरा बनवायला? जा. हळू. थांब. याचे काय बाहेर बोललीस ना बाबांना, कुटुंब, आपल्या सगळ्यांचं भलं, हे सगळं युजलेस आहे, समजलं ना? अगं तू कोण आहेस हे विसरली आहेस का? साधं हिल्स घालून 4 पावलं चालता येत नाही तुला, त्यात नाकीनं होते तुझी, आणि तुला मिसेस इंडिया व्हायचंय. डोकं फिरलंय वाटतं तुझं. प्रयत्न करेन. 4 शब्द इंग्लिशचे धड बोलू शकतेस का तू? प्रयत्न करेन. या साड्यांशिवाय दुसरं काही घातलंयस का कधी? प्रयत्न करेन मी. सिनेमा वगैरे बघून आलीस का? डायलॉग वर डायलॉग मारतेस? सडनली इतका कॉन्फिडन्स कुठून आलाय तुझ्यात? हे बघ अश्विनी, मी तुला शेवटचं सांगतोय, 1 महिन्याची मुदत दिली आहे मी तुला. त्या पार्लरला तुझं सक्सेसफुल करून दाखवलं नाही तर ते पार्लरची जागा मी परत घेणार माझ्या ऑफिससाठी. नीट विचार कर आणि काय ते कर. मिसेस इंडिया तर होणार नाहीस तू, आणि पार्लरही जाईल बोंबलत. झालं तुमचं. येऊ. दिवसेंदिवस कॉन्फिडन्स वाढतच चाललाय हिचा. मिसेस इंडिया बनायचं. स्माइल प्लीज. किती मस्त आहे तुझा कॅमेरा. आजोबांनी बनवलाय आणि कुहूने पाठवून दिलाय. हो. मम्मी, मला कुहूकडे जायचंय भेटायला. हो ठीक आहे, मी घेऊन जाईन. आता जेव बरं तू आधी.
अहो मी काय म्हणते, आपण आज आशूकडे जाऊया ना. अहो कुहूला बघून येऊया. किती लागले बिचारीला काय माहित. आज जाऊया हा आपण भेटायला. हो जाऊया. नाही मी पण येणार. हो नाही. हा अरे हो अप्पा माई विक्रम येतो आज संध्याकाळी. विक्रम घरी येतोय? हो ना, अचानक त्याचा फोन आला. सगळ्यांची विचारपूस करत होता. तुझ्याबद्दल सुद्धा विचारत होता. काय विचारत होता माझ्याबद्दल? जनरल म्हणजे कशी आहे, जॉब कसा चालू आहे. मी त्याला म्हटलं घरीच आहे, तू तशी घरी आहेस, गप्पा होतील. एक काम कर ना विद्युत, त्याला रात्री जेवायलाच बोलव ना. अहो अप्पा, तो आपल्यासारखं वरण भात खाणार आहे का? छान पॅटीस करू आणि गप्पा मारू. काय नाही, बोलवा त्याला घरी, माझी काही हरकत नाहीये. पण आम्ही नाही आहोत. हा अगं माई, तो तुला आणि अप्पांना भेटायला येतोय. विद्युत, तुला माहितीये मला तो मुलगा फारसा आवडत नाही. माई तुझं काहीतरीच आहे. अगं तो माझा चांगला मित्र आहे. नाही ते असू दे, पण मी माझ्या नातीला आज भेटायला जाणार आहे आणि हा माझा प्रोग्राम बदलणार नाही. अहो आज जायचंच आपण. हो नक्की जाऊया. मी पण येणार. नाही, तू नाही जायचं संजू. मी कधी जायचं? संजू समोर असला तर विक्रम जरा नीट तरी वागेल माझ्याशी. का ग? अरे नाही, माई अप्पा पण नाहीयेत घरी, संजू पण नाही, असं बरोबर नाही वाटणार ना. आणि तो संजूला कधीच भेटला पण नाहीये, सो त्यांची भेट तरी होईल. संजू बेटा, आपण एक काम करूया. आपण नंतर ना सेपरेट कुहूला भेटायला जाऊ, ठीक आहे? नाही ना, मला आत्ताच जायचंय. संजू, इथे उगाच बाहेर तमाशा नकोय मला. अगं येऊ दे ना त्यांना आमच्या बरोबर. तसंही तुमच्यामध्ये बसून मोठ्यांच्या गप्पा ऐकून बोर होईल तो. नाही माई, मी घेऊन येईन त्याला नंतर. मी जाणार 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 जाणार. संजू, तू माझं ऐकणार आहेस का नाही? नाहीतर चल घरी असाच्या असा. हे शिल्पी, नको ग लेकराला बोलूस. कमल तू एक काम कर, आशूला फोन करून सांग आपण येतोय. हो करते फोन. हो हो माई. अगं या तुम्ही दोघंही. हा ठीक आहे. हॅलो, अश्विनी श्रेयस वाघमारे. हा बोला. मी सेजल फ्रॉम स्प्रिंगडेल ऑफिस. बोला ना. तुम्ही मिसेस इंडिया कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी फॉर्म भरला होतात का? हो भरलाय. थँक्स. दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट तुम्हाला पुढच्या स्क्रीनिंगसाठी स्वतःचा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. व्हिडिओ? कसला व्हिडिओ? इंट्रोडक्टरी व्हिडिओ, ज्यामधून आम्हाला तुमच्याबद्दल जास्त माहिती मिळेल. म्हणजे तुम्ही कोण आहात, काय करता, तुमच्या आवडी, तुमचं पॅशन, हे सगळं ह्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. इन शॉर्ट, तुम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला काय सांगायचंय हे तुम्ही ठरवा आणि त्या अकॉर्डिंग तुमचा व्हिडिओ बनवा. हो हो पाठवेन मी. तुम्हाला मिसेस इंडिया कॉम्पिटिशनच्या फर्स्ट स्क्रीनिंगसाठी आमच्याकडून बेस्ट विशेस. मिसेस अश्विनी श्रेयस वाघमारे. थँक्स. थँक्यू. आई, माई अप्पा येत आहेत. कुहूची तब्येत बरी नाही ना, म्हणून बघायला. आत्ता संध्याकाळी? हो. तेही खरंय म्हणा, त्यांना सुद्धा काळजी वाटतच असणार ना. असो, हे बघ, ते येतात ना तर काहीतरी चांगलं खायला कर. गेल्या वेळेत 2-3 वेळा आले अगदी घाई गर्दीत, काही आदरातिथ्य करता आलं नाही त्यांचं. आई जेवणाचंच करू का त्यांच्यासाठी? हो चालेल, अगदी बरं होईल, कर. आई, ते येतील तेव्हा मी घरी नसणार. म्हणजे? अरे सासू सासरे आहेत ना तुझे ते? म्हणूनच नसणार आहे.
कारण ते माझे सासू सासरे आहेत. सो त्यांच्याशी चांगलं वागणं हे अपेक्षित असेल. आणि मी त्यांच्याशी चांगलं नाही वागू शकणार कारण माझा मूड चांगला नाही. नाही, एक मिनिट. तू तर बोलूच नको माझ्याशी, कारण तू आता म्हणशील अहो थोडा वेळ तरी थांबा. अजिबात थांबणार नाही, कळलं? तू सतत माझ्या मनाविरुद्ध काहीतरी करत राहायचं आणि मी तुझ्या मनाचा विचार करून चांगलं वागत राहायचं. नाही जमणार. अरे बाबा, हे नाजूक संबंध असतात. ते तुझे सासू सासरे आहेत, त्याचबरोबर ते माझ्या मुलीचे सुद्धा सासू सासरे आहेत, हे लक्षात ठेव. असं बघून नाही चालायचं. ते जेवायला घरी येणार आणि त्यावेळेला तूच नसणार आहेत. कसं दिसतं ते? आणि विचारलं तर काय सांगायचं त्यांना? मग काय करू आई? असं तोंड पाडून बसू इकडे त्यांच्या समोर? ते बरं दिसेल? नाही, हसऱ्या चेहऱ्याने बस. पण त्यासाठी चांगला मूड हवा ना आई. आणि माझी बायको मिसेस इंडियाचा नाच सोडायला तयार नाहीये, बरोबर की नाही? मग मूड कसा चांगला होणार? अरे मस्त आयडिया आहे. एक काम करूया, तुझी सून अश्विनी हिने जी एंट्री टाकली आहे ना मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये, ती तिने परत घ्यावी. तिने जर ती परत घेतली तर मी इथे घरी थांबीन सुद्धा, सासू सासऱ्यांचं स्वागतही करीन, त्यांच्याशी छान छान वागीन सुद्धा, हवं तर जेवणही वाढीन त्यांना. ओके, ठरलं. मग काय ग, जमेल का?